काय अरे काय आजकाल आपलं भविष्यच बरोबर नाही. आता सिगारेट सुद्धा बघा अर्धी अर्धी प्यावं लागते. ही कंडिशन काय करणार, पैसा कराय, नोकरी नाही, काय नाही, काय करायचं काय. असं चालणार आहे का? काहीतरी करायला पाहिजे आपल्याला. आपलं भविष्य ना एकदम खराब असेल. भविष्य 420 आहे, बाकी काही नाही. काहीतरी जुगाड केला पाहिजे. किती दिवस चालणार आहे? बरोबर आहे, हे कमी घ्यायला पाहिजे. अरे काय कमी घ्यायला पाहिजे? जे चाललंय ते चाललंय. अरे पण पैसे कमी घेतले म्हणजे जरा बरं पडेल ना. ते एक बरोबर आहे. काहीतरी युक्ती केली पाहिजे ना. हो, चांगलं गिराईक शोधलं पाहिजे. गिराईक बघायला पाहिजे. खरंच काय दिसत नाही कुठे कोण. नाही, सर्व तुझ्या हातात आहे, आपल्या हातात नाहीये. ज्योतिष बघणार, भविष्य बघणार, हस्तरेषा पाहून भविष्य सांगणार. दादा चला भविष्य सांगणार, हस्तरेषा पाहून भविष्य सांगणार. कोण येत दिसत नाहीये. येईल पण येतील लोक, काळजी करू. ज्योतिष सांगणार, भविष्य सांगणार, हस्तरेषा बघून भविष्य सांगणार. खऱ्याचं खोटं सांगणार, खोट्याचं खरे सांगणार. दादा आले आता यांना बोलतो. दादा भविष्य सांगणार, हस्तरेषा पाहून या. दादा या. भविष्य सांगता तुम्ही? हो भविष्य सांगतो दादा, या बसा. माझं लग्न होणार आहे का? थांबा दादा, काही करू नका, बसा दादा. होय ऑनर बसा. भविष्य बघा. माझं लग्न कधी होणार सांगा. थांब दादा, काही करू नको दादा. लग्नाची जास्त घाई दिसते दादा तुला. किती वर्ष वाट बघतो मी. अरे दादा थांब, माझं बघा ना. काय बघताय? दादा तू जनाचं ऐकतो, करतो मनाच. खरं की खोटं? माझं बघा ना. पोर आहे गुणाचं, सनी नाव तुझं. दुसरं माहिती तुम्हाला माझं सुनील आहे म्हणून? दादा मी नाही सांगत, सांगणारा तो आहे, बोलणारा मी आहे. दादा माझं बघा ना. तुझा चेहरा बघून भविष्य सांगितलं असतं दादा, पण रंगाने काळा आहेस तू. मला कळा ना की नक्की नजर तुझ्या कुठं टाकायची. मला गोडी बायको पाहिजे मला. माझं बघा ना. गोरी बायको. अरे कपकी तो मिळेल दादा, मिळेल. गोरी बायको मिळेल. तू तुझं रूप आरशात पाहिलं का दादा? काळा ठीक तर दादा आहेस तू. अरे एखाद्याच्या गालावर ठेवला तर त्याला नजर लागणार नाही दादा, एवढा काळा आहे. माझं बघा ना. अरे गप की तो, तुला किती वेळा सांगितलं. गडबड करू नका दादा. तू याचं सांगितलं की तुमचं सांगतो दादा. तू कष्ट खूप करतो पण तुझ्या हातामध्ये लक्ष्मी नाही येत. आजूबाजूने लक्ष्मी येते पण निघून जाते दादा. माझं बघा ना. अरे गपकी चटकीनाच्या नाका, तुला किती वेळा सांगितलं त्याचं भविष्य बघतायत ना. काय उपाय काय? सांगतो दादा, तोही सांग.
तुझा लग्नाचा योग होता दादा, पण या वर्षी नाही, गेल्या वर्षी होता. माझं बघा ना. आता तुझं लग्न 40 वर्षांनी होणार दादा. 40 वर्षांनी हो 40 वर्षांनी. तोपर्यंत मी राहणार का नाही? माझं बघा ना. तर त्याचा प्रश्न आहे दादा, आमचा नाही. तुला किती वेळा सांगितलं त्याचं भविष्य बघताय तू काय सारखं सारखं मध्ये पाठवू का ठेवू झाला याला? मला गोळी बायको पाहिजे मला. अरे पहिला तो आरशात बघ दादा, स्वतः दिसायला माझं काळा आणि गोरी बायकोची अपेक्षा धरतो. हो एकच लग्न करायचं मला, पण ती गोळी बायको पाहिजे. पण दादा तुला एक गोष्ट सांगतो, तू कोणाला जामीन होऊ नको दादा. माझं बघा ना. आणि मित्रांपासून सावध राहा दादा, मित्रांपासून धोका आहे तुला. काय म्हणताय? माझं बघा ना. अरे तू बोळा आहे दादा. मित्रांनी तुझ्याकडून खाल्लं दादा. माझं बघा ना. अरे गपकी तुला विचारलं नाही दादा. घरामध्ये मान आहे दादा तुला, पण बाहेर काळं कुत्रं विचारलं. खरं का खोटं दादा? तू कितीही कष्ट केले तरी दादा तुझ्या हातामध्ये लक्ष्मी येत नाही दादा. माझं बघा ना. त्याच्यासाठी तुला एक उपाय करावा लागत आता. करायची तयारी असेल तर, नाही तर नाही. काय काय करावं? काय करावं? तू मला काही दिलं नाही तर मी काय तुला घेतो? माझं बघा ना. थांबा जरा जरा सांगायला. अरे किती वेळा सांगितलं तुझं भविष्य सगळं अशा दादा हा तुझा मित्र ना, ह्याच्यापासून तर चांगला सावध राहा दादा. आणि तुला खूप लुटले, खरं का खोटं? हे, बरोबर आहे. तुम्ही बरोबर आहे. बरोबर आहे. कारण का मी याचा चेहरा बघून सांगतो दादा, हा दिसायला धुरतोय दादा. गाजर दाखवून बंगला पळवणारा माणूस आहे दादा. हं? काय म्हणताय? हो दादा. सावधान. तुला उपाय करावा लागत ना, करायची तयारी असेल तर सांगतो दादा. तयारी आहे? काय करावं लागेल? ग्रहांची शांती करावं लागत दादा. माझं बघा ना. त्याला काय अरे करायचं? गप सांगितलं तुला तर. हे बघ दादा, तू काय मला दिलं नाही, मी काय घेतलं नाही दादा. मला त्यांनी भरपूर दिले दादा. त्यांनी सांगायचं आणि मी बोलायचं. मी मनाचं बोलत नाही दादा. थोडाफार खर्च आहे दादा, करायची तयारी असेल तर सांगतो. हो. माझं बघा ना. अरे गपकी तुला साधारण ग्रहाची शांती करण्यासाठी 5,000 रुपये लागतील. सगळ्या पाच हजार? पाणी बघितलं का? मी म्हणलं ना, हा करणार नाही दादा खरं. 5,000? माझं बघा ना. मग माझं ठीक आहे. करू काहीतरी कमी करायचं. नोकरी. दादा हा बाजारभाव नाही आहे कमी करायला. थोडं काहीतरी जे कमी सांगितलं ते सांगितलं. ठीक आहे. करूया मग. पण माझं लग्न होणार ना? दादा लग्नाचे मी सांगू शकत नाही. 40 वर्षांनी लग्नाचा योग आहे तुझा. 5,000 आताच करा तुम्ही घेताय. ते तुझ्या ती जी पिढा लागलेली आहे ती शांती करण्यासाठी येणार आहे दादा. माझं बघा ना. ती ते केलं की तुझ्या हातामध्ये लक्ष्मी येईल, सर्व काही तुझं सुरळीत चालेल दादा. काहीतरी करतो मी. आणि तुला दादा एक उपाय सांगतो दादा. हो ठीक आहे दादा, तुझी कितीपर्यंत तयारी आहे? 2 पर्यंत. ठीक आहे, 2 मी देऊ शकतो. सांगतो. तुम्ही सांग. माझं बघा ना. बघा भविष्य बघा जरा. तू नको. तुम्ही बघा तिथं गुंडाळून टाका सगळं. नाही ते बरोबर बघता. मला नोकरी नाही लागली. नोकरी. हात घालतो. दादा तू दिसतोस तर एवढं चांगला नाहीये दादा. तुझा चेहरा सांगतो दादा, हातावरच्या रेषाही सांगतात. तू जगाला लुटले दादा, खरं की खोटं? नाही आता. नोकरीच नाही. नोकरी नाही म्हणून दादा खोटं बोलू नको दादा. तू तुझा चेहरा सांगतो. नोकरी आहे दादा तुला, पण तू छोकरीच्या मागा लागलाय दादा. घरामध्ये असताना सुद्धा बाहेरचं जेवण गोड लागतं दादा तुला, खरं की खोटं? दादा खोटं बोलत नाही मी दादा. नाही दादा, हे भविष्य सांगते दादा तू. तुम्ही घरी येताय का एकदा बघायला? आम्ही कोणाच्या घरी जात नाही दादा. एकदा बघा ना घरी, म्हणजे काय असेल आड्या पिढ्या. नाही, आम्ही कोणाच्या घरी येत नाही दादा. तुला सुद्धा शांती करावं लागेल दादा. तुझ्या मागे जी काही इडापिडा लागलेली आहे ती पण जाईन दादा. चालेल ना. तयारी आहे का दादा तुझी? मग किती काय आता सध्या काम नाही, धंदा नाही, मग किती लागतील काय?
दादा खोटं बोलू नको दादा, तू काम धंदा आहे तुला. नाही फिरतो असं उडणार फिरतो. तयारी आहे का तेवढं सांग हो, आहे ना. ना. तुला खर्च सांगतो मी. आहे ना, आहे ना. तुझ्या दोघांची तयारी आहे. हो मग कधी यायचं तुम्ही सांगता ना तेव्हा. सांगा त्यांना. पौर्णिमा आहे 4 दिवसांनी, बर त्या दिवशी या. दोघांनी मला तो मित्रांच्या शंकराच्या मंदिराखाली. तुम्ही दोघं या ना घरी. त्याची मिशन 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 म्हणजे बघ. तुम्ही आम्ही कधी येऊ आणि कुठे येऊ. तुम्हाला सांगितलं की तिकडे त्या मंदिराखाली या म्हणून. ठीक आहे जाऊ पौर्णिमेला. अरे पकड त्याला भूक आहे मिशन त्याची हिंमत. दादा मारू नको दादा, मारू नको. मोठे मोठे मला डाऊट आला. मिशन तुमचे हाला लागले बघा. मिशन चुकवलेलं तुम्ही. हे दादा मिशे चिटकवलेलं नाही दादा, ओरिजिनल ओढून. हे बघा मिशा तुमच्या डुप्लिकेट आहेत. नको. हे, चल, चल रे. आता आले का लोकांना बोलायला का तू? अरे ते ह्याच्यामुळे ओ दादा दादा, थांबा 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 थांबा, मारू नका तुम्ही, मारू नका. आमचं चुकलं दादा, मी पोटासाठी करत होतो दादा. हे आम्हाला काही व्यवसाय नाहीये दादा. म्हणून आम्हाला काय आले का तुम्ही इथं? नाही नाही नाही. एक तर आम्हीच बेकारी मध्ये तर परत 5,000 दे, 3,000 दे, 2,000 दे. देऊ का पोलिसांकडे. हे काय? हे काय? हो ना. ओ हे दादा, काय? हे काय? हा? काय? काय? हे काय? अहो मारू नका दादा, मी पाहिली लंगडे नाही दादा. नाही चला चला पोलिसांकडे direct. हो दादा ऐका तुम्ही. नाही नाही अजिबात नाही. हो आता तुम्ही ऐका दादा, माझा ऐका. हो हो ऐका. तो आता त्यांनी मला सांगितलं दादा, त्यांनी. हो त्यांनी. चला धरून आण. चला धरून आण तू. तरी तुला सांगत होतो असले धंदे करू नको. परत नाही करणार हे दादा. असे धंदे करतो. नाही नाही चुकलं दादा. एक तर आम्ही धंदा नाही काम नाही व्हायचं पण तुझ्या पैसे आणून तू आम्ही बुजतो काय? नाही नाही पाय पडतो दादा, परत नाही करणार दादा. त्यांनी सांगितलं दादा मला. अरे मी नाही, त्यांनी सांगितलं रे. अरे लोकांनी चुकलं म्हणलं दादा, आम्ही परत नाही करणार दादा. दादा दोघं दिसले नाही पाहिजे इथं कुठं. नाही लक्षात ठेव. नाही दिसणार दादा. आता लेट होती. परत नाही करणार. परत नाही करणार. याचं भविष्य बघायला गेलो. कसलं बोंबाल भविष्य सांगायला गेलो आपण गेलो 4 पैसे कमवायला खोटं बोलून. ते राहिलं बाजूला ना, आपलं भविष्य बोंबललं. खाल्लाय मार. हे तुझं डोकं, माझं नाही. माझं कुठलं तुझ्यामुळे. हे आणलंय कुणी, तू का मी? मार कोणी खाल्ला, मी का तू. मार कोणी खाल्ला? दोघांनी सामान खाल्लाय. मार कोणी खाल्ला? मला तर जास्ती मारले. मारले जास्त. सोडले तुला. अरे तू पळाल तर जा. मला तर कुदलू घेतलाय. तू लागला सांगायला मला. सगळं तुझ्यामुळं झालंय एवढं. ते सगळं तुझ्यामुळं झालंय. माझ्यामुळं नाही, काय झालं? खाल्लाय. मार खाल्लाय सांगतो तर 10 वेळा मार खाल्लाय. अरे ते लोक आता गेले असते. आपण परत मेकअप करू आणि जाऊ बसू तिथे. दुसरा बकरा बघू. परत आले बिले तर केवढ्याला पडेल? नाही येत. दुसऱ्या बकऱ्या बघू. चल. दुसरं बकरं बघू. आता आपण तयारी ना मार खाण्याची सांगतोय. नको रे. चल.
हे काय आला आता खेळ भविष्य बघणार आहे हा भविष्य मागणार नाही. खरं सांगणार का खरं सांगणार का खोटं सांगतोय काय काय हा कुठं सांगतोय ते ह्याच्यावर दिसतंय की तुम्ही खरं बोल सांगताय का? काय ह्याच्यावरनं काय दिसतंय काय काय दिसतंय ह्याच्यावरनं नाही खरं सांगणार असेल तर बघा माझ्या भविष्य बघतो ना काय खरंच सांगतात ते. खरं सांगतात मग बघू ना किती खरं सांगतात तुम्ही ते. दादा तू नावालाच निसता जाड आहे पण तुझ्यात दम नाही दादा दम नाही कपाळी टिळा डोळ्याला गॉगल हा घरात छान आहे पण बाहेर काळं कुत्रं इचरत नाही दादा तुला खरं बोलतो दादा खोटं बोलत नाही काय यांना ओळखलं का तुम्ही? तुमचं तर भविष्य माझ्या समोर आहे दादा वाऱ्यापासून सावध राहा कुठनं वारा येईन तुझा मोका घेणं तुला घेऊन जाईन हे दादा गुंड आहेत एका बुक्कीत जमिनीत गाडतील. कोण हे गुंड हा. अरे ह्याला काळं कुत्रं इचरत नाही दादा अरे भविष्य नीट सांग तू बाकीचं हे करू नको मला खरं बोलतोय दादा खोटं अरे, बोलत खरं काय नाही बोलतोय मग काय खोटं बोलतो काय ते खरं आहे ते सांग सांगितलं दादा खरं बोलतोय खोटं बोलत नाही दादा नाहीतर बघ खरंच आहे तुला दादा. राहून द्यायचं नाही काय कुठं राहतो ती दादा तुझ्या हातात नाही राहून द्यायचं का जायचं सगळं करणारा तो आहे तू कोण आहेस काय नाही भविष्यवाले आजकाल असे खोटं सांगतात भविष्य काय जा दादा सांगितलं तुझं भविष्य जा तू निसतात नावाला जाड आहे तुझ्यात दम नाही दादा हे असली चिपाट्या घेऊन येतो दादा तू त्याच्यावरनं कळतं तुझ्या दादा अंगात किती दम आहे दादा दम किती हो बघायचंय का दम बघायचंय का माझा आवडत कार्यक्रम झाला नाही नाही माझा दम बघायचंय का काय कुठं राहिला तुम्ही दादा हा. खरं बोललं तर सख्या आईला पण राग येतो दादा तू तर को- काय सख्या आहे तर राग आहे इथं. खरं तेच विचारतो ना जा दादा चुकला आम्ही चुकला नाही असं परत एखाद्याला फसू नका नाही नाही. काय घेऊन जा. दोन हाना पण पाटील म्हणा जा दादा घेऊन ध्यान द्यायचं नाही पद्मनाभ कोणाकडं हे असे लय येतात लय जाते ए ते कानातला मळ काढता ना तुम्ही राजेश काय पुढचं कानातला मळ काढणार दिसतो का तुला जरा लवकर यायचं ना भविष्य सांगतोय आम्ही अरे कानातला मळ काढतो सॉरी 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 भविष्य सांगता का मग बर 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 ते जरा छत्री सापडत नाही माझी कुठेही सांगता का छत्री धोंडणारा वाटलं का तुला छत्री धोंड नाही भविष्य सांगता म्हटलं ना भविष्य सांगतो म्हणजे काय छत्र्या शोधतो काय आम्ही तर बघ ना. बरं, जाऊ द्या काय जाऊ दे? हो छत्रीचं जाऊ द्या मग? असं करा आता आहे ना अर्ध्या तासात पाऊस येईल का तेवढं सांगा मला काही विचारतो हा माणूस. पाऊस पडेल का छत्री मिळेल का आणि हेवा मिळेल का तसं भविष्य सांगतो का आम्ही अहो म्हणजे मी शोधत ना घरी जाऊन छत्री कुठे आहे ती हा? याला काढू का पायकान अहो डोकं खाते डोक्यावर पडला का काय? अरे